तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही केलेली पापे तुमच्या अनेक जन्मांपर्यंत तुमचा पाठलाग करत राहतात आणि या पापांपासून मुक्ती मिळवण्याचा, थेट मोक्ष मिळवण्याचा एक दिवस आहे, ज्या दिवशी एका देवीचा जन्म झाला. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र तिथीचे रहस्य उलगडणार आहोत, जी तिथी स्वतः भगवान विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली आहे. या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात. पण या एकादशीचा जन्म का झाला? एकादशी देवीला प्रकट व्हावेच का लागले? कोणता तो भयानक राक्षस होता ज्याला मारण्यासाठी विष्णूंनाही विश्रांती घ्यावी लागली? आजच्या व्हिडिओमध्ये या चमत्कारी कथेसह उत्पत्ती एकादशीचे अचूक महत्त्व आणि व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला मोक्षप्राप्तीचा एक उपाय सांगणार आहे. सर्वप्रथम आपण उत्पत्ती एकादशी म्हणजे काय ते समजून घेऊया. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. उत्पत्ती म्हणजे जन्म. या तिथीला साक्षात एकादशी मातेचा जन्म झाला. ही तिथी सगळ्या एकादशी व्रतांची जननी मानली जाते. तुम्ही वर्षातून इतर कोणतीही एकादशी केली नाही तरी हे एक व्रत केल्यास अनेक जन्मातील पापांचा नाश होतो. अशी या व्रताची महती आहे. भगवान विष्णूंना ही तिथी अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी त्यांच्यासाठी केलेले व्रत आपल्याला मोक्ष आणि वैकुंठ लोकात स्थान प्राप्त करून देते. आता आपण त्या कथेमध्ये डोकूया जिथे एकादशी देवीने जन्म घेतला. फार पूर्वी सत्ययुगात मूर नावाचा एक अतिशय क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता. त्याने स्वर्गात हाहाकार माजवलेला. इंद्रासह सर्व देवतांना त्याने पराभूत करून स्वर्गातून हाकलून दिले. सर्व देव घाबरून आपल्या रक्षणासाठी भगवान विष्णूंच्या शरणी गेले. देवांचे दुःख पाहून विष्णूंनी मूर दैत्याशी युद्ध सुरू केले. हे युद्ध इतके भयंकर होते की ते हजारो वर्ष चालले. अखेरीस विष्णू थोडे थकले आणि विश्रांतीसाठी बद्रिकाश्रमातील एक सुंदर गुहेत म्हणजेच हेमावती गुहेत जाऊन योग निद्रेत गेले. राक्षस मूर विष्णूच्या मागे त्या गुहेत पोहोचला. भगवान विष्णूंना झोपलेला पाहून तो संधी साधून त्यांना मारण्यासाठी तयार झाला. पण या क्षणी एक चमत्कार झाला आणि विष्णूंच्या तेजाने भरलेल्या शरीरातून एक दिव्य, तेजस्वी आणि अतिशय सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीने मूर राक्षसाला युद्धात आव्हान दिले. त्या दोघांमध्ये जोरदार युद्ध झाले आणि त्या स्त्री शक्तीने एका क्षणात त्या बलवान राक्षसाचा वध केला. विष्णू जागे झाल्यावर त्यांनी पाहिले की मूर दैत्य मृत पडला आहे आणि एक तेजस्वी देवी त्याच्या समोर उभी आहे. त्यांनी देवीला तिच्या पराक्रमाबद्दल विचारले. देवीने सांगितले की मी तुमच्याच शरीरातील ऊर्जा आहे, जी तुमच्या रक्षणासाठी प्रकट झाली आहे. तेव्हा विष्णूंनी अत्यंत प्रसन्न होऊन तिला वरदान दिले आणि म्हणाले, तू माझ्या शरीरातून एकादशीच्या तिथीला जन्म घेतला आहेस, म्हणून आजपासून तू एकादशी या नावाने ओळखली जाशील. विष्णूंनी पुढे वरदान दिले की जो मनुष्य या दिवशी तुझ्या नावाने व्रत करेल आणि माझी पूजा करेल त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करून मोक्ष प्रदान करेन. अशा प्रकारे जगाला पापमुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी एकादशी व्रताची उत्पत्ती झाली. आता आपण पाहूया या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी काय करावे. आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त सात्विक भोजन घ्यावे आणि रात्री अन्न खाणे टाळणे. एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि मी एकादशीचे व्रत पूर्ण करेन असे संकल्प करावा. भगवान विष्णूंच्या मूर्तीला पिवळी फुले, चंदन आणि तुळशीपत्र अर्पण करावे. नैवेद्यात तुळशीपत्र नक्की ठेवा हो. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेव या मंत्राचा जास्तीत जास्त वापर करावा. एकादशीच्या दिवशी तांदूळ, मसूर डाळ आणि कांदा लसूण चुकूनही खाऊ नये. रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन करावे आणि त्यांच्या कथा ऐकाव्या. असे केल्याने हजारो वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मिळते आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो. उत्पत्ती एकादशीचे हे व्रत आपल्याला केवळ पापापासून मुक्ती देत नाही, तर एक महान शक्तीच्या जन्माची आठवण करून देते. तुम्ही यावर्षी हे व्रत करून विष्णूंची आणि एकादशी मातेची कृपा प्राप्त करा. तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली? खाली कमेंट्समध्ये जय एकादशी माता लिहून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी धार्मिक माहितीसाठी स्टोरीज विथ मी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.